नमस्कार मित्रांनो. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ट्रेड अँड अर्न मराठी युट्यूब चॅनलवरती. आपलं चॅनल जे आहे ते शेअर मार्केटवरील नवीन नवीन जे काही घडामोडी असतात ॲज वेल ॲज याच्यावरती एज्युकेटेड व्हिडिओ आपण बनवत असतो. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ट्रेड अँड अर्न मराठी युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आत्ताच एक नुकताच व्हिडिओ आपला पोस्ट आपण केलेला आहे, तो म्हणजे उद्याचा शेअर बाजार काय असणार, त्यामध्ये निफ्टी इंडेक्स रिलेटेड आपण एक व्ह्यू सांगितलेला आहे. तो नक्कीच तुम्ही बघा आधीच्या व्हिडिओमध्ये. आता आपण येणार आहोत आज म्हणजे ट्रायंगल पॅटर्न्स वरती. तर हे ट्रायंगल पॅटर्न जे असतात मित्रांनो, हे खूप छान असतात. हे इंडेक्समध्ये, स्टॉकमध्ये प्रत्येक ठिकाणी फॉर्म होत असतात. इंट्राडे लेवलला, डेली लेवलला, विकली लेवलला आणि मंथली लेवलला सुद्धा हे फॉर्म होत असतात. यांच्यावरनं, ब्रेकआउटवरनं तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये पैसे कमवू शकतात आणि ट्रेड घेऊ शकतात. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन देत नाही. हे व्हिडिओ पूर्णपणे एज्युकेटेड आहे. पॅटर्न कसे फॉर्म होतात, कसे काम करतात किंवा स्टॉक किंवा इंडेक्स त्यानुसार कसे परफॉर्म करतात, याच रिलेटेड आपण व्हिडिओ बनवत आहोत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन आपल्याकडनं नसणार आहे. तर मित्रांनो, या आपण बघूया ट्रायंगल पॅटर्न. यामध्ये सिमेट्रिकल ट्रायंगल, असेंडिंग ट्रायंगल आणि पुन्हा डिसेंडिंग ट्रायंगल असे तीन प्रकारचे प्रकार असतात. ऍज वेल एज तुम्ही जर आता बघितलं मित्रांनो, आपण आता पहिलं पॅटर्न जे बघणार आहोत ते म्हणजे सिमेट्रिकल ट्रायंगल. तर सिमेट्रिकल ट्रायंगल जो असतो सिम्पल ट्रायंगल असतो, तो म्हणजे पूर्णपणे असा. हिच्यामध्ये स्टॉक किंवा इंडेक्स अशा प्रमाणात मुवमेंट करते, खालून वर जाते किंवा वरून खाली, पुन्हा अशी, पुन्हा अशी, पुन्हा अशी. हे एका पॅटर्न मध्येच फिरत असते. म्हणजे बिलकुल प्रमाणात हे खाल सपोर्ट घेऊन वर जाणार आणि वरनं रेजिस्टन्स घेऊन परत खाली येणार. आणि अशी ती खाली वर येत असताना ती जेव्हा ब्रेकआउट देते, एक तर वरच्या बाजूला ब्रेकआउट देते किंवा खालच्या बाजूला ब्रेकआउट देते. तर जेव्हाही हे ब्रेकआउट देतं मित्रांनो, वरची किंवा खालच्या बाजूला, तर खूप चांगल्या प्रमाणामध्ये मुवमेंट आपल्याला बघायला मिळते आणि त्यातनं बऱ्यापैकी आपल्याला चांगले पोझिशन्स किंवा ट्रेड घेता येऊ शकतात. तर हा झाला सिमेट्रिकल ट्रायंगल प्रकार. आता हाच ट्रायंगल सेम जर तुम्ही बघितला मित्रांनो, तर हा जो आहे पूर्णपणे झालेला, हा पूर्णपणे निफ्टीमध्ये तयार झालेला आहे. आता बघा, निफ्टीमध्ये हे जे पॅटर्न आहे मित्रांनो, सिमेट्रिकल ट्रायंगल, हे लेटेस्ट पॅटर्न फॉर्म झालेले आहे. तुम्ही बघू शकता, खालून वर गेलं, परत वरनं रेजिस्टन्स झालं, इथं आलं, पुन्हा सपोर्ट घेतला, परत वर गेला, वरनं रेजिस्टन्स झाला आणि आता खाली आलेला आहे. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथं आता जी निफ्टी आहे ती आता खाली, आता पुढचा जो सपोर्ट असणार आहे हा खाली असणार आहे. तो म्हणजे जवळजवळ 19,500. त्यानंतर पुन्हा थोडस वर जाईल. तर मित्रांनो, हा एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न झालेला आहे. आता तुम्ही जर बघितलं तर निफ्टी ही वर जाऊन रजिस्ट झाली, खाली येते आणि पुन्हा खाली आल्यानंतर वर, पुन्हा खाली, पुन्हा वर. इथनं हे एक तर वरच्या बाजूला ब्रेकआउट देऊ शकतं किंवा खालच्या बाजूला ब्रेकआउट देऊ शकतं. तर आपण सांगू नाही शकत नेमकं कोणत्या बाजूला ब्रेकआउट देईल. तर मित्रांनो, हा झाला सिमेट्रिकल ट्रायंगल प्रकार. अशाच प्रकारचं हे जे पॅटर्न आहे निफ्टीमध्ये आधी फॉर्म झालेले तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, हा एक पॅटर्न आहे. ह्याच्या आधी फॉर्म झाला होता. हे बघा, इथनं वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली, छोटासा ब्रेकआउट झाला, पुन्हा ते वर गेलं रिट्रेस करायला बायर्स आल्यामुळे. पण बायर्सचा जो फ्लो आहे तो कमी असल्यामुळे पुन्हा ते खाली झालं आणि त्यानंतर बघा मित्रांनो, बऱ्यापैकी चांगली रॅली मिळाली आहे. म्हणजे ऑलमोस्ट जर पुन्हा जर 17,600 पासनं जर खाली निफ्टी आलेला आहे, ती जवळजवळ 16,900 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 700 पॉइंट्सने निफ्टी खाली आलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप छान पॅटर्न्स असतात. हे वेळोवेळी फॉर्म होत असतात निफ्टीमध्ये, स्टॉक्समध्ये, या बाकीच्या बऱ्याच प्रकारच्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता हे पॅटर्न वरती तुम्ही लक्ष ठेवा मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये हे कोणत्या बाजूला ब्रेकआउट देणार आहे, तुम्ही सुद्धा आम्हाला सांगा पोस्ट करून की नेमकं काय झालं. आता हेच पॅटर्न जर आता तुम्ही जर बघितलं मित्र, आता पुढचं जे पॅटर्न आहे ते असेंडिंग ट्रायंगल, म्हणजे वरच्या बाजूला जाणार. त्यामध्ये कसं असतं, खालच्या बाजूला एक साधी लाईन सपोर्ट तयार होतो आणि अशा प्रकारचं
हे पॅटर्न तयार होतं. म्हणजे जेव्हा स्टॉक असा असा वर खाली करून असं वर ब्रेकआउट देतो, याला अप्पर ब्रेकआउट म्हणतात मित्रांनो. हा झाला असेंडिंग ट्रायंगलचा प्रकार. आणि डिसेंडिंग मध्ये काय असतं, अशा प्रकारे स्टॉक वर खाली करून असं खालच्या बाजूला ब्रेकआउट देतो, याला म्हणतात डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. तर हे दोन्ही पॅटर्न आता लेटेस्ट फॉर्म झालेले आहेत. आपण बघूया कोणत्या स्टॉक्स मध्ये फॉर्म झालेले, मी शोधून ठेवले तुमच्यासाठी खास करून. बघा मित्रांनो, डीमार्ट मध्ये जर तुम्ही बघितलं, ते असेंडिंग ट्रँगलचा एक प्रकार आपल्याला दिसेल मे बी. मित्रांनो, आता जे लेटेस्ट पॅटर्न फॉर्म झालेलं आहे ते म्हणजे सुपरमार्ट एव्हेन्यू, जे डीमार्ट मध्ये हे पॅटर्न बघा तुम्ही. असेंडिंग ट्रँगलचा एक प्रकार थोडासा आहे, सिमेट्रिकल ट्रँगल सारखंच दिसतंय बऱ्यापैकी. तुम्ही बघू शकता स्टॉक खाली वर जाऊन आता वरच्या बाजूला ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न करतोय. आता जर याने जर चांगल्या प्रमाणात जर ब्रेकआउट दिला आणि हा ब्रेकआउट तुम्हाला जवळजवळ 4,153 पर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणजे आता स्टॉकची प्राइस आहे 3,900, आणि हा जवळजवळ 100 पॉईंट आणखी वर घेऊन जाणार आहे. आणि जर खूप चांगला ब्रेकआउट, स्ट्रॉंग ब्रेकआउट आला किंवा पुन्हा रिट्रेस झाला आणि रिट्रेस होऊन जर तुम्ही त्याला पुन्हा जर बघितलं, तर हा वर जाण्याची शक्यता खूप छान आहे. त्यामुळे डीमार्ट हा एक लेटेस्ट पॅटर्न फॉर्म झालेला आहे. याच्यामध्येच तुम्ही जर बघितली तर प्रॉपर दिसेल तुम्हाला, विकली मध्ये हे खूप छान पॅटर्न तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता विकली मध्ये खूप छान दिसतंय. जर याने जर विकलीत जर प्रॉपर ब्रेकआउट दिला, तर तुम्ही बघू शकता हे वरच्या बाजूला चांगलं जाण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, लेटेस्ट पॅटर्न फॉर्म झालेला आहे, तुम्ही निश्चितच याकडे लक्ष ठेवा. खूप छान पॅटर्न आहेत. ब्रेकआउट दिल्यानंतर पुन्हा रिट्रेस झाल्यानंतर हे घेतात. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, रिट्रेस म्हणजे काय. काय होतं मित्रांनो, जेव्हा एखादा स्टॉक ब्रेकआउट देतो वरच्या बाजूला आणि तो 2-4 दिवसांनी परत खाली येतो, त्याच लेवलला येतो, सपोर्ट लेवलला येतो आणि परत वर जातो, तर त्याला म्हणतात रिट्रेस. कारण काय होतं, बऱ्याच वेळेला ते लोक आपल्यासारखे जे रिटेल ट्रेडर्स असतात त्यांना भ्रमित करण्यासाठी, त्यांना गुंडाळण्यासाठी अशा प्रकारचे ब्रेकआउट होतात. त्यामुळे काय होत, थोडं वर जातं, लोक घेतात आणि पुन्हा थोडं खाली येते की लोक घाबरतात, अरे अरे आता आम्ही घेतलेलं ते वाया गेलं. पुन्हा ते खाली सपोर्टला येतो आणि पुन्हा स्टॉक वर निघत जोमाने जातो. तर तेव्हा सुद्धा तुम्ही खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रयत्न करू शकता स्टॉक घेण्याचा. तर हा एक पॅटर्न तयार झालेला आहे मित्रांनो डीमार्ट मध्ये. तसंच आता एक पॅटर्न आपण बघूया, ते म्हणजे एशियन पेंट मध्ये एक पॅटर्न तयार झाले, ते म्हणजे डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. याच्यात काय आहे मित्रांनो, हा सपोर्ट आहे खाली. हा सपोर्ट असतो आणि वरनं जेव्हा स्टॉक लोअर लो लावत येतो आणि असं बऱ्या प्रमाणात सेलिंगचं प्रेशर क्रिएट करतो आणि स्टॉकच्या प्राइसला खाली लुटत जातो. तर तुम्ही बघा, हा वरनं खाली आला, पुन्हा थोडा इथं आला, सपोर्ट घेतला, पुन्हा वर गेला, थोडासा खालीवर झाला, पुन्हा इथनं वर गेला, पुन्हा खाली आला, इथनं पुन्हा 2 वेळा सपोर्ट घेऊन पुन्हा वर गेला, आता पुन्हा वर गेला. पण प्रेशर इतकं आहे की तो लोअर लो बनवत चाललेला आहे, त्यामुळे तो खाली जाण्याची शक्यता जास्त आहे. तेच जर तुम्ही जर आता बघितलं, तर ह्या स्टॉक मध्ये बऱ्यापैकी आपल्याला डिसेंडिंग ट्रँगल प्रमाण पॅटर्न सापडलेला आहे. त्यामुळे हा स्टॉक खाली येण्याची शक्यता आपण म्हणू शकतो. सांगता येत नाही, पुन्हा इथनं सपोर्ट घेऊन तो पुन्हा वर पण जाईल आणि पुन्हा एकदा खाली ब्रेकआउट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा वॉचवरती ठेवा मित्रांनो, तुमच्या रडारवरती ठेवा. हे पॅटर्न्स खूप छान असतात. निफ्टी इंडेक्स स्टॉक्स मध्ये फॉर्म होत असतात आणि शोधणं खूप सोपं असतं. फक्त तुम्ही दिवसाला जर तुम्ही बऱ्यापैकी चार्ट्स बघितले, रोजचे 20-25 चार्ट जर तुम्ही बघायला सुरुवात केली, तर तुम्हाला चार्ट मध्ये चांगल्यापैकी अनालिसिस करायला मदत होईल आणि चार्ट मध्ये काय काय फॉर्म होतात हे तुम्हाला शोधायला सोपं जाईल. काय असतं, एका दिवसाने 2 दिवसांनी लगेच नाही कळत. याच्यासाठी खूप मोठी तपश्चर्या लागते आणि जे काही एक्सपर्ट्स असतात त्यांचे व्ह्यूज लागतात, त्यांचे व्हिडिओज तुम्ही बघा, आमचाही व्हिडिओ बघा.
आम्ही तुम्हाला अशाच प्रकारचे छान पॅटर्न्स पुढे पुन्हा सांगणार आहोत. ट्रँगल आहे, हेड अँड शोल्डर पॅटर्न आहेत, आणखी कप अँड हँडल्स पॅटर्न आहे, सपोर्ट रेजिस्टन्स वरती आपण एक आणखी व्हिडिओ करणार आहोत. तर तुम्ही मित्रांनो आमचे व्हिडिओ असेच बघा, शेअर करा आणि प्रॉफिट कमवा. तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचं आपण बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही करत आहात. हे पूर्णपणे एज्युकेशनल व्हिडिओ आहे. तर तुम्ही बघितलं मित्रांनो आज ट्रँगल पॅटर्न मध्ये सिमेट्रिकल, असेंडिंग अँड डिसेंडिंग. आता हे लेटेस्ट फॉर्म झालेले पॅटर्न आपण बघितले. बरेचसे जण काय करतात, एखादी इमेज दाखवतात, त्यात पॅटर्न फॉर्म झालेलं दाखवतात आणि अशा प्रकारचा इथे दाखवतो. आपण पूर्णपणे लेटेस्ट फॉर्म झालेले पॅटर्न दाखवले, म्हणजे आजच्या दिवसात फॉर्म झालेले पॅटर्न्स आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही निश्चित लक्ष द्या तिन्ही वरती, एशियन पेंट, डीमार्ट आणि निफ्टी इंडेक्स वरती. बघा काय होतंय आणि आम्हालाही सांगा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.